भाग 1. त्यानंतर सीमाने चहा सर्वांना दिला. चहा पीत असताना गप्पा गोष्टी करत होते. सर्वांचा चहा पिऊन झाल्यावर सीमा ची सासू कमलाबाई शेतात गेल्या. त्यानंतर सासरे पण गेले. जाताना सीमाला म्हणाले, सीमा तू स्वयंपाक बनव, तोपर्यंत आम्ही शेतात जाऊन येतत. सीमा म्हणाली, बरं या जाऊन. सीमा आणि सीमाचा नवरा राजू दोघे जण घरी होते. सीमाचा नवरा सीमाला म्हणाला, तू आज गुलाबी साडीमध्ये खूप सुंदर दिसते. सीमा गालात हसली आणि तिथून निघून गेली. ऑफिसला जाण्यासाठी आवरायला गेला. ती स्वयंपाक करायला गेली. सीमा स्वयंपाक बनवताना तिच्या हाताला चटका बसला. ती मोठ्याने ओरडली आणि रडू लागली. मग राजूने तिचा रडण्याचा आवाज आल्यावर पळत तिच्याकडे गेला. मग पाहतोय तर सीमाला तव्याचा हाताला खूप मोठा चटका लागला होता. त्याने तिला आग होऊ नये म्हणून मलम लावला. मग कमलाबाई शेतातून जाऊन आली. आल्यावर पाहते तर काय स्वयंपाक झालेला नव्हता. कमलाबाई सीमाला भांडायला लागली, तू स्वयंपाक का केला नाही? सीमा म्हणाली, माझा हात दुखत आहे. कमलाबाई म्हणाली, रोज तुझं काही ना काही दुखतच राहतं. या सीमाला राग आला. तिथून पुढे त्यांच्या दोघींचे भांडण सुरुवात झाली. दोघींचे भांडणं सुरू होत गेली. रोज करा एकमेकींना टोमणे मारू लागल्या. यामुळे त्यांच्या घरी तणावाचं वातावरण वाढलं होतं. नंतर सीमा हा थोडासा बरा झाला. तिने स्वयंपाक केला. कमलाबाई म्हणाली, तुझ्या भाजीला काही चव तरी आहे का? सीमा म्हणाली, खाऊ नका मग. कमलाबाई म्हणाली, तुझ्या तोंडाला कुलूप लावीन. याच्यावरून दोघींचा अहंकार एवढा वाढला, त्या कोणाचं ऐकायलाच तयार नाहीत. त्यांच्या दोघींचे भांडण म्हणजे पूर्ण गावाची मजाच. राजू सीमाला म्हणाला, तू तरी थोडं शांत राहा. तुम्ही मलाच शांत करा, पण आपल्या आईला काहीही बोलत नाहीत. तुमची आई मला किती टोमणे देते, मग मी का शांत बसू? या दोघींमध्ये राजूला आपल्या घराचं नाव खराब होतंय, पण करणार काय? कोणाला बोलावं, कोणाला नाही. कुणी समजून घ्यायला कुणी तयारच नाही. शेजारच्या बायकांना दोघींचे भांडण चालले की मजा वाटायची. राजूने एक दिवस ठरवलं, दोघींना समोरासमोर बोलून समजून सांगायचं. राजूने दोघींना घरात बसवलं. मला आई आणि बायको दोघी पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. मी दोघींशिवाय नाही राहू शकत. आणि जरी तुम्हाला दोघींना भांडायचं असेल तर मी घर सोडून निघून जातो. त्यावर कमलाबाई आणि सीमा यांनी विचार केला व आपली भांडणं सोडून एकमेकींना आई व मुलीसारखं नातं तयार करायचं आहे. दोघींना समजून की भांडणं करून काहीही जिंकत नाही, तर घराचं नुकसान होतंय. एक विचाराने राहिले, पूर्ण घर आनंदी व समाधानी राहते. ही आहे आजची कहाणी.